Welcome to this new video. Hope you have seen some last video of some agriculture and why agriculture income is exempted and salary people have to pay tax and all. So in this video I am going to tell some investment mantra की इन्व्हेस्टमेंट का करावी आणि कशी करावी. सो आजच्या धावपळीच्या जगात आपण खूपच हरवून गेलो आहोत. म्हणजे त्यांनी सांगितले तिथे इन्व्हेस्ट कर, आपण करतो किंवा करत पण नाही. आणि यामुळे इन्व्हेस्टमेंटवर कोणतंही दुर्लक्ष होता कामा नये याची काळजी आपण घ्यावी. सो मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की इन्व्हेस्टमेंट कुठे करावी आणि का करावी, आणि हे सगळं आपण आता फॉलो करूयात. आणि चला तर मग हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघू. मीन्स इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत. लाईक इन्व्हेस्टमेंट इन गोल्ड, रिअल इस्टेट, कॅश, म्युच्युअल फंड, स्टॉक्स, बॉन्ड्स, टर्म डिपॉझिट, LIC आणि खूप काही. पण नेमकी यातली कोणती करावी? आता खूप लोक नाही तर यूथ पिढी अशी विचार करते की का करावी इन्व्हेस्टमेंट, आम्ही बँकमध्ये पण ठेवू शकतो वगैरे. बट जे तुम्हाला कम्फर्टेबल राहील आणि पैसेचं नियोजन करून ते सगळं तुम्हाला डिसिजन घ्यावं लागेल. आणि हे डिसिजन एकदम स्ट्रॉंग आणि वाईस असलं पाहिजे. देन यू कॅन टेक डू युअर प्रॉपर इन्व्हेस्टमेंट प्लॅन. Dare to take risk and experience, whether it is positive or negative. You will always learn from it. आपल्याकडे आता काही पैसे आले तर कुठे खर्च करावे, खाण्यात खर्च करावे की शॉपिंगमध्ये, तर हे तर चालूच राहील. पण इन्व्हेस्टमेंटचं काय, नेमकी इन्व्हेस्टमेंट करावी की खर्च करावे? And one last and important point, your income should be more than your expenses. That will definitely help you in your future.